माध्यमातून इथे केलं जात आहे. प्रीतम सत्यदादा पाटील पवार. यांच्या शुभ हस्ते. प्रीतम पवार आपण GTC लाईव्हशी संपर्क साधा. प्रीतम पवार. चला यानंतर ज्ञानेश्वर पाटील बेलवली. ज्ञानेश्वर दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. ज्ञानेश्वर पाटील बेलवली. ज्ञानेश्वर दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य पांडुरंग पाटील पार्थ फोटोग्राफी. पांडुरंग पाटील या. ज्ञानेश्वर पाटील आणि पांडुरंग पाटील या, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. चला अजय या, आपला सामनावीर किताबाने गौरव केला जाणार आहे. पार्थ आले बघा, पार्थ फोटोग्राफर. चला कॅमेरामॅन. चला यानंतर अजयला सामनावीराचा किताब दिला जाईल आणि हा किताब प्रदान करण्यासाठी रवींद्र गडकरी. चला रवींद्र दादा गडकरी या, माजी उपसरपंच चिखले यांचा सन्मान केला जाईल. रवींद्र दादा या. ज्या ज्या ठिकाणी चिखले क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो, संघाला लीड करण्यामध्ये रवींद्र दादा बक्षिसांची सुद्धा बरसात करतात निश्चित स्वरूपात आणि त्यांचा येतोची सन्मान आमदार चषकाचे दमदार ऑर्गनायझर सत्यदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. त्यानंतर मिलिंद शेलके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिखले. मिलिंद दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. रविदादा गडकरी खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्तिमत्व. नेहमीच खेळाडूंचं मनोबल वाढवण्यामध्ये त्यांचा ॲग्रेसर भूमिका असते. मनपूर्वक आपलं रविदादा, आम्ही समालोचक मित्र आपले आभारी आहोत. त्यानंतर विनोद पंडित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिखले. विनोद दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. चला गावदेवी इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा विलासदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. विनोद पंडित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिखले ग्रामपंचायत सत्यदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जात आहे. संजय शेलके. संजय दादा या. संजय शेलके दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. DG पाटील या. DG पाटील या, आपला सन्मान इथे केला जाईल. DG पाटील. DG पाटील एक ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. ज्ञानेश्वर दादा पाटील आपण इथे उपस्थित असाल, आपण या. DG पाटील बघा, त्याने इंग्रजीमध्ये बोललं शॉर्टकट तर भाषा कळतो. मराठीमध्ये आम्ही ज्ञानेश्वर बोललो, त्यांच्या लक्षात आलं नाही खऱ्या अर्थाने. हा DG पाटील बघा. DG पाटील. सुरुवातीला आम्ही ज्ञानेश्वर बोललो, ज्ञानेश्वर पाटील तर त्यांच्या लक्षात आलं नाही, परंतु DG बोलल्यानंतर लगेच लक्षात आलं. विलास दादा या. गावदेवी इंटरप्राइजेस या. विलास दादा या. एकच वादा विलास दादा. विलास दादा या. विलास दादांचं आमचे कांचन पालकर याही सुद्धा कौतुक केलं. विलास दादा या, आपला सन्मान केला जाईल कारण सामन्याकडे बोलणार आहोत. चला नक्ष या. चला चेंडू देऊन या. चला रिटर्न या. मनोहर आल्यात आमचे मनोहर पाटील. आज काय, आज जल्लोष. एक मोठे एक आदरणीय व्यक्तिमत्व. गावदेवी इंटरप्राइजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय आहे विलास शेठ पाटील यांचा येतोचे सन्मान आमचे दिनेश बंधू आणि सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. चला सामन्याकडे बोलूया. पुन्हा एकदा आमच्या मनोहर पाटील वाजे यांच्याकडे बोलूया. अजय या. सामनावीराचा किताब दिला. विलास दादा आपल्या शुभ हस्ते अजय पाटीलला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव करावा. खेल स्टार. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. पहली गेंद थी, हवा में है, खिलाड़ी मौजूद. यंगस्टर चिखले की ये ताकत है. पहली गेंद, पहली सफलता. प्रिन्स निलेश पाटील. अजय एक आदर्श क्रिकेटर आहे आणि अजयच्या जीवनावर कारकिर्दीवर खऱ्या अर्थाने एक सुंदरसं गीत सादर करेल.
अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे लय बारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे लय बारी. दिसाया साधा अँड सबबाई फलंदाजी त्याची बारी. दिसाया साधा अँड सबबाई फलंदाजी त्याची बारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे लय बारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे लय बारी. बाल्याबाल्यांना षटकार मारी प्रत्येक मैदानावरी. बाल्याबाल्यांच्या दांड्या उर्वी प्रत्येक मैदानावरी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे लय बारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे लय बारी. अमित भोपी आजा पाटीलचा सपोर्ट राहिलंय बारी. अमित भोपी आजा पाटीलचा सपोर्ट राहिलंय बारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे लय बारी. धन्यवाद. बघा या गायकासाठी गावदेवी इंटरप्राइजच्या आदरणीय विलास शेठ पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस. अजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन. सुंदर गीत सादर केलं. निलेश पाटील यांचा सुपुत्र क्या आणि बात है. अजयने खऱ्या अर्थाने बघा गौरव चिन्ह सुद्धा त्याला सुपूर्द केलं. क्या बात है. अजय पाटिल के ये फैन फॉलोइंग है और निश्चित तौर पर अजय से बहुत मोहब्बत करते प्यार करते. क्या बात है. बल्ले के बीचों बीच गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. अंपायर सिग्नल यस इट इज अ सिक्सर. त्याचबरोबर संतोषजी पवार यांना विनंती करेन दादा आपण या शाहीर म्हणून ओळख राहिले संतोषजी पवार यांना विनंती करेन दादा आपण या अतिथी कक्षामध्ये. संतोषजी पवार शाहीर दादा या आपण. आणि त्याचबरोबर पंकजजी पाटील आणि सुधीरजी पवार यांनाही विनंती करेन आपण यायचं आहे अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. लक्ष्मणजी मेडेकर मॅडी यांच्याकडून या स्पर्धेला ऐकवा देण्यात आला आहे त्यांचंही सहर्ष स्वागत. विनोददादा गडकरी आणि दीपकजी भालेकर या प्रमुख अतिथींचं आपण करूया सहर्ष स्वागत. 3 गेंदें पूरी हो चुकी है. श्रीनाथ चौधरी पहली गेंद के ऊपर सफलता आई थी. यंगस्टर चिखले की ताकत उनकी गेंदबाजी है लेकिन तोंडरे टीम भी जानती है इस बात को. या दरम्यान राजकीय क्षेत्रातील आणखीन एक भलं मोठं नाव आदरणीय दिनेशजी पाटील सांगडे यांचं मंचाकडे आगमन होतं. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. स्ट्रोक है डाउन द ग्राउंड सीधा गेंदबाज के सर के ऊपर से 1 बाउंस मिल जाएगा चौका. संदेशजी फडके आणि प्रशांतजी पवार यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे बापू गोविंददादा पाटील दादा विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बल्ले का किनारा बल्लेबाज आउट. हिट का जवाब पत्थर से. एक्शन का रिएक्शन. रन बने हैं टोटल 11. थैंक यू सो मच. पहला ओवर जारी है. श्रीनाथ चौधरी इनके माध्यम से. मयूर पाटिल मैदान के बाहर लौटे. मैदान के बाहर लौटे संकेत. प्रतीक पाटिल जमे हुए. 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर. 5 गेंदें पूरी हो चुकी है. प्रीतम पवार हमारे साथ स्कोरिंग की भूमिका निभाते हुए. यंगस्टर 11 चिखले और जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे के बीच में सुपर 6 की ये लड़ाई. सुपर 3 में पहुंचने के लिए ये जद्दोजहद जारी है. ये संघर्ष जारी है दोनों टीमों के बीच में. 4 ओवर का मुकाबला और यहां पर कमाल की शुरुआत देते हुए रन टोटल बने हैं 11 लेकिन 2 महत्वपूर्ण सफलता श्रीनाथ के नाम आई. अंतिम गेंद श्रीनाथ की. मिस टाइमिंग. हवा में गेंद. विकेट कीपर गेंद के नीचे. पहले ओवर में 1 छक्का 1 चौका हमने देखा लेकिन 3 सफलता भी देखी. पहले ओवर की समाप्ति. रन बने हैं टोटल 11. 3 विकेट के नुकसान के ऊपर जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे.
थैंक यू सो मच। जैसे कहते हैं ना, अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती, और मेहनत कमाल की है। यहाँ पर गेंदबाजी करने वाली यंगस्टर चिखले टीम की तोंडरे क्रिकेट टीम, कई सारे मुकाबले में एक समय पे ऐसा लग रहा था कि पिछड़ रही है टीम, लेकिन अंतिम क्षणों में बाजियां पलटी और यहाँ तक का सफर है। एक ट्रॉफी कम से कम जरूर घर लेके जाएगी, लेकिन उससे भी बड़ी ट्रॉफी चाहिए, उसके लिए यह मुकाबला चलता बा। सूरज पाटिल यदि विकेट हैट्रिक लेते हैं तो संतोष जी मेडेकर उनके माध्यम से 1500 रुपए का कैश प्राइज है। 11 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। मुश्किलात का समय है, जैसे कहते हैं कि खुदा महंगी घड़ी सबको दे पर मुश्किल घड़ी किसी को ना दे, और ये मुश्किल घड़ी है। पारी को सजाना भी है, संवारना भी है, रन भी बनाने हैं, टारगेट सेट भी करना है, लेकिन गेंदबाजों के सामने चिखले के इतने आसान नहीं बनेगा। गेंदबाजी में तैयार सूरज पाटिल। अंपायर का इशारा जरूर आएगा। जिस तरीके से पंच हवा में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खोली और हमें दिखाया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में यहां से बढ़ोतरी होती हुई। स्वीप करने का यह प्रयास था, जोरदार अपील हुई थी, लेकिन गेंदबाज बिल्कुल इंटरेस्टेड नहीं थे। डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती हुई। रेस चाहे गाड़ियों की हो या क्रिकेट की, जीतते वही लोग हैं जो सही वक्त आने पर गियर को बदलते हैं। गियर बदलना पड़ेगा, क्योंकि पिछली यदि बात करेंगे 3 गेंदों के ऊपर रन नहीं आया, एक वाइड का रन जरूर आया है, 12 रन बने स्कोर बोर्ड के ऊपर। पिछला मुकाबला हमने एक तरफा देखा, 2 गेंदों के पेनल्टी के साथ उतरी थी सिद्धि विनायक भिंगारी टीम। 26 बनाए थे और 27 का टारगेट का पीछा यजमान टीम ने बखूबी से किया था। यहां पर मिस टाइमिंग है, खिलाड़ी मौजूद, मौका बना, बल्लेबाज आउट। नंबर 4 गोस डाउन, चौथा खिलाड़ी मैदान के बाहर। रात्रभर लागलं तर रात्रभर नाचणारी मंडळी आपल्याकडे आहे, तेव्हा त्यांचा विशेष आभार. तर पेठ संघात संघनायक आणि कैरे संघात संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, पप्पन 11 पेठ आणि सिद्धू 11 कैरे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही संपर्क साधायचा है. अच्छी गेंद है। अंपायर को शक के निगाह से जरूर देखा, लेकिन यहां से हम देख सकते हैं वाइड के लिए रिव्यू, बैटिंग टीम रिव्यू चेक हम जरूर करेंगे। इट इज अ वाइड, रिव्यू सक्सेसफुल। तोंडरे टीम इस ओवर की ये दूसरी वाइड है, 2 गेंदें लीगल आई है। 1 ओवर और 2 गेंदों का खेल के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13। ये अच्छा स्ट्रोक है, ये बल्ले के बीचों बीच है, गेंद जाएगी सीमा रेखा पार। यस, इट इज अ सिक्सर। बात है। बोला भारत माता की जय। तेजाबाईल महाराष्ट्र हिंद केसरी बैलाच्या मालक विनोद शेठ गडकरी साहेब क्रिकेटचा आनंद घेता. दादा तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. रन बने हैं टोटल 19। दबाव अब होगा सूरज पाटिल के ऊपर। उठाने का प्रयास था, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, कहीं पर गेंद, कहीं पर बल्ला। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। इस ओवर की बात करेंगे, प्रीतम पवार ने हमें जानकारी दी 4 गेंदें पूरी हो चुकी है, 2 गेंदों का आना अभी भी बाकी। 19 रन बने हैं। प्रोजेक्टेड स्कोर हम देखेंगे 46। इसी हालात में यदि रन बनते रहेंगे तो 46 बन जाएंगे। अगली गेंद, एक और, यस, ये दिल मांगे मोर, एक और छक्का।
आमचे विनोद शेठ आहेत तिथे उपस्थित तेजा बैलाच्या मालक आणि आयवा झेली ते पकडलेला बघा 400 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. इस बार मिस टाइमिंग है, खिलाड़ी मौजूद, जर्सी नंबर 5, गलती नहीं है, विकेट आ जाएगी यंगस्टर चिखले के लिए. 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद 12.50 के औसत रन बने हैं 25, 5 विकेट के नुकसान के ऊपर. जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे. चला विकेट ठरलेला आहे. प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलचा मानकरी सन्माननीय चिखले गावातील राजकीय क्षेत्रातील एक दमदार आणि आदरणीय व्यक्तिमत्व आमचे मित्र आदरणीय धीरज दादा गडकरी यांच्या वतीने 400 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. बच्चू पवार यांच्याकडे कोणाची चाबी हरवलेली असेल तर त्यांना सापडलेली आहे, घेऊन जावा. बच्चू पवार म्हटलं तरी एक आदर्श व्यक्तिमत्व. 400 रुपये जमा झालेले आहेत. दो ओवर की समाप्ति हुई. पहले ओवर में रन आए 11, दूसरे में आए 14, रन बने हैं टोटल 25. पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक सोच होनी क्रिकेट में बेहद जरूरी होता है, क्योंकि पैरों में मोच और छोटी सोच किसी इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं टोटल 25 रन. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, खिलाड़ी पीछे मौजूद है, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आएगा, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई. रन बने हैं टोटल 26, 26 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर. जबरदस्त ये लड़ाई, जबरदस्त ये मुकाबला, कभी गेंदबाजों के पक्ष में, कभी बल्लेबाजों के पक्ष में. कि जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती. अच्छी गेंदबाजी हो रही है. चिखले क्रिकेट टीम की खासियत, उनकी विशेषता हमेशा यही रही है, उनकी पहचान रही है. और यहां पर हम देख सकते हैं निश्चित तौर पर 1 रन का इजाफा होता है. अच्छी गेंदबाजी का नजारा. हमारे भालचंद्र पाटिल सांगड़े, उनका भी यहां पर आगमन होता है, उनका भी तहे दिल से स्वागत है. मैदान के अंदर हम फिर से लौट चलते हैं दोस्तों. सिंगल पहली गेंद के ऊपर, दूसरी गेंद के ऊपर सिंगल है. रन बने हैं टोटल 27. रफ्तार है, पेस है इस खिलाड़ी के पास, लेकिन थोड़ी सी दिशाहीन. अंपायर ने हमें दिखाया कि यह गेंद खराब फेंकी है. अतिरिक्त रन आ जाएगी इस गेंद के ऊपर, एक्स्ट्रास. वाइड गेंद करार अंपायर द्वारा. रन बनेंगे टोटल 28, 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर. हम जरूर देख सकते हैं 5 खिलाड़ी जरूर खोए, लेकिन जो इंटेंट है, जिस तरीके से खिलाड़ी खेल रहे हैं मैदान के अंदर, बड़े स्ट्रोक की तलाश है. 50-55 हर हाल में चाहती है. मिस टाइमिंग, टॉप एज, खिलाड़ी मौजूद, विकेट कीपर, कोई गलती नहीं है. नंबर 18 लपक लिया. एक और सफलता. कमाल की गेंदबाजी, जितनी तारीफ करें इन गेंदबाजों की कम है. चला बघा, चिखले क्रिकेट संघ खेळतो आणि साक्षात हाकेला धावणारं दैवत खऱ्या अर्थाने बघा, चेरोबा गिरोबा खऱ्या अर्थाने बघा. खूप मोठी श्रद्धा आहे चिखले गावातील सर्व ग्रामस्थांची. आज चिखले गावातील सर्व ग्रामस्थ घर बसल्या सुद्धा GTC लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद घेतात. काही प्रेक्षक आमच्या व्यासपीठावर आहेत, काही सिमेरेसेच्या बाहेर. तुम्हा सर्वांचं सतीदादा पाटील यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. गेंदबाजी तैयार, अच्छी गेंदबाजी, सिंगल आएगा. रिस्की रन था, लेकिन बिल्कुल जड़ में गेंदबाजी. यॉर्कर का बार बार प्रयास हो रहा है, तेज गेंदें आ रही है, गति से बीट किया जा रहा है बल्लेबाजों को. एक से ज्यादा कुछ नहीं है. 4 गेंदें गुजरी है इस ओवर की. रन आए हैं टोटल 4, एक सफलता भी आई है. 29, 29 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है. गेंदबाजी में प्रीतम पाटिल, खिलाड़ी पीछे मौजूद, एक ही रन है. सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर. खामोशी के साथ क्रिकेट आगे बढ़ता हुआ ये पारी
जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडे टीम की आगे बढ़ती हुई। प्रीतम का गेंदबाजी विश्लेषण, 5 गेंदे और 5 रन खर्च कर 1 सफलता उनके नाम के ऊपर है। कमाल की गेंदबाजी का नजारा, 6 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल तोंडे टीम के 30 रन। अंतिम गेंद का खेल है बाकी, तीसरा ओवर जारी है पहले सत्र में। थोड़ी सी छोटी गेंद थी, मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद, हल्का सा फंबल हुआ, रन नहीं लेंगे, स्ट्राइक चाहते हैं मैदान के अंदर रोहन पाटिल। ओवर की भी समाप्ति और ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 30 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर। थँक्स. इथे सन्माननीय तेजाबाईचे मालक आदरणीय विनोद शेठ पाटील साहेब चिखले यांच्या वतीने गिरोबा देवाचं संगीत आमचे डीजे मास्टर सूरज चौधरी आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं. तुमच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आपले विनोद शेठ यांच्या वतीने आलेलं आहे. आणि आमच्या समालोचन ग्रुपसाठी सुद्धा विनोद शेठ पाटील चिखले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हा विनोददादा गडकरी यांच्या वतीने तेजा बैलाचे ते मालक आहेत हिंद केसरी, त्यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी ते 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक आपला आम्ही विनोद शेठ गडकरी साहेब आभार व्यक्त करतो. नाणेफेकीसाठी कैर्य विपक्ष पेठ या नाणेफेकीसाठी आणि आईवा जलचा मानकरी ठरलेला त्यांनी घेऊन जायचं बघा. विनय रोहन पाटिल, उन्हीं के ऊपर अब जिम्मेदारी है। पिछली गेंद के ऊपर सिंगल नहीं लिया, खुद के ऊपर जिम्मेदारी उठाई है, लेकिन इस हालातों में, इन परिस्थितियों में चला विनयसाठी बघा इथे लाईव्ह विनोदसाठी बघा, विनयसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रेक्षक कमाल झेल आमचे धीरज दादा गडकरी यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करू. पहली गेंद, बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी मिसफील्ड, दूसरे की कोशिश क्या होगी, रन बन जाएंगे। इतने मौके आप दोगे तो इस तरीके के हालातों के लिए जाने जाते हैं खिलाड़ी। हल्का सा मौका बना था और उसके ऊपर रन बटोरा। टीम की रन संख्या 2 से आगे बढ़ती हुई 32 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। जिसे कहते हैं ना, मंजिलें भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है। देखते हैं अब क्या होगा, हौसले अभी तक जिद्दी है, दोनों टीमें जिद पर अड़ी है। सुपर 3 में पहुंचना है, बड़ी ट्रॉफी चाहिए जो घर लेके जाएंगे। मिस टाइमिंग स्ट्रोक, 1 बाउंस गेंद को फील्ड करा जाएगा लॉन्ग ऑफ में, रन नहीं आएगा, रन लेंगे नहीं। डॉट गेंद की याद से समाप्ति होती हुई। पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी गेंद डॉट है। बड़े स्ट्रोक की तलाश है, आने वाली 4 गेंदों में 1-2 बड़े हिट ढूंढ रही है। 40-45 तोंडे टीम चिखले के सामने टारगेट अच्छा होगा, लेकिन रन नहीं आ रहे रोहन के बल्ले से भी। रोहन का विकेट, पिछली लगभग 2 गेंदों के ऊपर उन्होंने रन नहीं लिए थे और नतीजा हमारे सामने है। रोहन का विकेट, 7वां खिलाड़ी मैदान के बाहर। डान्सर बघा, रॅलिंगच्या आतमध्ये तुम्ही डान्स करू नये. आमच्या समालोचक समोर याच्या बघा, या नृत्य करणारे झूम रे नाच रे क्यों ना नाचे, आप मैच देखने आए हैं. अंपायर ने हमें बताया कि ये गेंद बिल्कुल वाइड है, एक्स्ट्रास अतिरिक्त रन है, 1 रन का इजाफा होता हुआ। प्रीतम पवार ने हमें जानकारी दी 33 बने, इसी के साथ 33, 3 गेंदों का आना अभी भी बाकी है। पहला सत्र हम देख पा रहे, अच्छी गेंदबाजी दिखाई सभी गेंदबाजों ने यंगस्टर चिखले के। जड़ में फेंकी हुई गेंद थी, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। चला समोरचे प्रेक्षक आहेत बघा, उजव्या बाजूला रॅलिंग समोर आहेत बघा. मागे या, या स्टेजवर या. गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. प्रेक्षक कमाल झेलसाठी धीरजदादा गडकरी चिखले यांच्या वतीने 400 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, 8वां खिलाड़ी, 8वां ये झटका तोंडरे टीम की उम्मीदों को।
एकच नाद बैलगाडा शर्यत रोज उडतो गुल्लाल भडक आणि दीपक दादा पाटील यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक. स्वागत आहे रवींद्र दादा गडकरी माजी उपसरपंच चिखले, सन्मान्य मिलिंद दादा शेलके, विनोद शेठ गडकरी, हिंद केसरी तेजा बैलाचे मालक, त्याचबरोबर संजय शेलके, दीपक दादा भालेकर क्रिकेटचा आनंद घेत असताना अंतिम गेंद थी इस सत्र की. खिलाड़ी पीछे मौजूद है मिड विकेट में, दूसरे की तलाश हर हाल में है. अच्छे थ्रो की उम्मीद कुणाल पाटिल. अच्छी विकेट कीपिंग यहां पर जरूर देखने को मिलेगी. तीसरे अंपायर की मांग की जा रही है रनआउट के लिए. एक रन तो आसानी के साथ पूरा है. अंतिम गेंद के ऊपर कितने रन आएंगे? 34 तो बने. इस गेंद के ऊपर कितने नंबर है? चला पेठ क्रिकेट संघाचे संघटक इथे उपस्थित आहे. गावदेवी पेठ कैरे क्रिकेट संघाचे पहिला चेंडू विकेटवर आदळण्यापूर्वी जर एखादा संघ अनुपस्थित असेल तर नाणेफेकीचा कौल जो संघ हजर असेल त्याच्या बाजूने दिलं जाईल. नॉट आउट. तो 2 रन मिलेंगे अंतिम गेंद के ऊपर. इसी के साथ रन बने हैं टोटल 36, 36 और जीतने के लिए 37, 37 रनों की है जरूरत. चला या नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. विनोद दादा गडकरी यांचा सन्मान केला जाईल. विनोद शेठ या आपला सन्मान इथे केला जाणार आहे आमच्या गावदेवी कमिटीच्या वतीने. बेलवली विनोद शेठ या सन्मान आपल्या केला जाईल. वेल आहे आपल्याकडे. चला या संजय दादा गायकर या आपण त्यांचा सन्मान इथे करावं. दत्ता दादा गायकर यांच्या शुभ हस्ते विनोद शेठ गडकरी महाराष्ट्र हिंद केसरी तेजा बैलाचे मालक एकच नाद बैलगाडा शर्यत विनोद दादा गडकरी साहेबांचा यथोचित सन्मान गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून केले जात आहे. दिनेश दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे एक सांगडे गावातील निष्ठावंत कार्यकर्ते दिनेश दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. दत्ता दादा गायकर आपण त्यांचं सन्मान इथे करावं. दीपक पवार आहेत आमचे शांततेचे प्रतीक. चले या यानंतर दीपक दादा भालेकर. दीपक दादा आपण या. दत्ता गायकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान इथे केला जात आहे. सांगडे गावातील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते भालेकर माऊली या आपला सन्मान केला जाईल. वारकरी आहेत. वारकरी खऱ्या अर्थाने बघा वारकरी म्हटलं ना प्रत्येक वर्षी भगवा ध्वज खांद्यावर घेऊन पंढरपूर आळंदीच्या दिशेने वारी करत असतात. पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी आणि वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप ज्याने आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये अखंड ठेवलेल्या व्यक्तिमत्व म्हणजे वारकरी. चला प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी यंगस्टार चिखले क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र धीरजदादा गडकरी यांच्या वतीने आयवा जेल अर्थात प्रेक्षक कमाल जेलसाठी 400 रुपयाचं बक्षीस असणार आहे. युवांशी मंगेश पाटील यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 आणि रविदादा गडकरी माजी उपसरपंच चिखले यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज रविदादा यांचा सन्मानित केला जाईल. तर केतन फडके यांच्याकडून सलग 3 षटकार 3000 रुपये यंगस्टार चिखलेच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी. चला अनंत आशा पाटील क्रिकेटचा आनंद घेता स्पर्धेत दादा तुमचं स्वागत आहे. गंगवाई क्रिकेट टीमच्या वतीने बेलवली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. महेंद्र पवार, प्रशांत पवार,
सुनील पवार, यशवंत पवार, राजेश पवार या सर्वांच्या वतीने प्रत्येकी षटकारांसाठी युवांशी मंगेश पाटील चिखले यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला मैदानामध्ये दत्ता ढवलेत सावध राहा, तयार राहा. बघा बच्चू पवार तुमचे कोच आहेत, तुमचे व्यवस्थापक मच्छिंद्र दादा बघा आमचे व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार. त्यांच्या कमरेवर थोडीशी दुखापत झाली, बॅनरबाजी करत असताना थोडीशी दुखापत झालेली आहे. धर्मा पाटील नंतर विश्वजित दादा गडकरी. चला बोला गणपती बाप्पा. मोरया. चला मॅच कडे वळतो. 37चं टार्गेट सलामीची जोडी सरकले आणि आघाडीचे ओपनिंग ब्लास्टर टीम यंग स्टार चिखले सलग 3 षटकार. केतन फडके चिखले 3000. मॅच ऑन. सूरज पाटील आणि प्रथमेश फडके, सॉरी प्रथमेश पाटील, करेक्शन आपण करूया. पहिला चेंडू जसा आला आणि त्याला डीप कडे. हो गुड फिल्डिंग. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंगचं धन्यवाद देऊया. तितक्याच चलत गतीनं धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षकांना अलर्ट असावं लागतं आणि ते दाखवून दिलं. तोंडरे सुद्धा तेवढा चांगला संघ आहे. जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स मॅच अजूनही सूर्य. चला पप्पन 11 पेट टॉस ते जिंकले, डिक्लेअर केलेत, कारण कैरे संघ आला नाही इनिंग ब्रेकमध्ये आणि आम्ही पप्पन 11 पेटला टॉस विन घोषित केले आणि त्यांनी बॅटिंगला प्राधान्य दिले. तर आम्हाला आयोजकांकडून सूचना आल्यात, हॅट्रिकचं पारितोषिक स्वीकारलं जाणार नाही. फक्त सलग दोन चौकार 2 षटकार. सॉरी त्यासाठी दिलगिरी आणि बक्षिसांची घोषणा एकदाच होईल, ही सुद्धा माहिती आम्हाला दिली. महागुरू मॅचकडे वळतोय. या दरम्यान दिलीप पाटील सर म्हणजे दिलीप बुवा आमचे यांना विनंती केलं, या पाहती कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष उद्या मॅचकडे. प्रतीक पाटील विनिंग टार्गेट 37. सामना पाहायला मजा येणार. सूरज पाटील डॉट चेंडू खेळला. दोघांमध्ये चर्चा होते मैदानावर. यंग स्टार 11 चिखले. चला प्रणव इथे आलेले आहेत बघा, आमचे दिनेश बंधू यांचे सुपुत्र कुमार प्रणव पाटील. चला प्रेक्षक बघा मैदानामध्ये गोलंदाज. सूरजचा हा तडाखा. बॉल गोज ऑन आहे डीप कडे. ओहो तिथे पकडला चेल. ब्रिलियंट कॅच. 3 चेंडू झालेत, 1 विकेट आणि 1च धाव. 37चा पाठलाग करायचे बघा. टीम मिटिंगला परवानगी नाहीये. फिल्डिंग टीम सूचनेकडे लक्ष द्या. बात आहे. दत्ता ढवलेनं आज कंट्रोल करणं कठीण असेल आयोजकांना. आता चक्क सायकल घेऊन गेले फेरफटका मारायला. कदाचित बाईक सुद्धा. सागर दत्ता ढवले म्हणजे एक प्रकारचे तुफानातले वारे आहे आणि म्हणून म्हटले जाते की तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा कधी ना आम्हा शिवे. आणि हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमुचे बाल किल्ले आणि त्या वाऱ्याने विझणारी जात आमुची नव्हे. असे व्यक्तिमत्व म्हणजे दत्ता ढवले. रोहित कायकरला पाहतोय. ओव्हर नंबर 1 प्रतीक
थोडा दबाव आला यंग स्टार 11 चिखले. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू, तेवढा चांगला प्रयत्न, गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग, पॉवर प्ले मध्ये थांबवलंय. चला DN पाटील आणि वारदोली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व आणि गोमादादा पाटील तुमचं स्वागत आहे. श्रीनाथ पाटील श्रीनाथ शेठ पाटील माजी उपसरपंच तोंडरे क्रिकेटचा आनंद घेतात, तुमचंही स्वागत आहे. लक्ष उद्या मॅच कडे. ओ गॅप शॉट डीप कडे, स्क्वेअर केटचा फटका, क्लासिक शॉट, दबाव दडपण करणारा हा फटका होता, चौकार. क्या बात आहे, रोहितनं तो दबाव कमी केला. प्रथमेश पाटील प्रतीकचे षटक. श्रीनाथनं धावा दिल्या होत्या 11 पूर्वार्धामध्ये. फर्स्ट ओव्हर समोर ठेवला, सावध खेळला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. गुड कमबॅक, गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. प्रतीक पाटील मॅन फॉर्म तोंडरे आणि कमबॅक करण्याची तयारी तो दाखवतो. मॅचला मजा येणार. 37चा टप्पा ओलांडायचा आणि 11 धावा होत्या श्रीनाथच्या षटकामध्ये. आता यंग स्टार 11 चिखलेच्या धावा आहेत त्या 5. इथे सन्मान्य DB पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा स्वागत आहे. काशीनाथ दादा पाटील या व्यासपीठावर, माजी ग्रामपंचायत सदस्य. अठरा चेंडू 32 धाव्यांची गरज. महागुरु बघा स्टेजवर प्रचंड पाहुणे आहेत, गावचे प्रेक्षक आहेत, पाठी राखेत आणि काही मंडळी सुद्धा आहे जे मॅचला एन्जॉय करते. कांचन पालकर यांनी आम्हाला मगाशी माहिती दिली 2016ला महागुरूंनी एक संघटना स्थापन केली होती आणि तिचं नाव होतं शांततेचं प्रतीक संघटना. आणि यावर्षी त्यांनी एक संघटना स्थापन केली आणि त्याचं नाव आहे व्यसनमुक्ती संघटना. दत्ता डवल्याने एक पद आपण देऊन टाका. मॅच ऑन आहे. आमदार चषक बेलवलीची स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 5. सामना पाहायला मिळतो तोंडरे विरुद्ध यंग स्टार 11 चिखल्या. मॅच ऑन आहे. 18 मध्ये विनिंग कॅल्क्युलेशन, 37चं टार्गेट. सामना कोण जिंकेल? दोन्ही संघ बलवान आहेत. हात घाईची स्पर्धा क्रिकेट म्हटलं जातं आणि तरुणांच्या आवडतीचा खेळ आहे आणि हा सामना सुपर 6 आहे. दोन्ही संघांना सामना जिंकणं महत्वाचं आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. गोलंदाज ओव्हर नंबर 2 तोंडरेकडून प्रीतेश. पहिला चेंडू, दबाव निर्माण केलाय, मोठे फटके येत नाही. बॅटिंग टीमला अक्षरशः थांबवलंय. फटक्यांसाठी प्रतीक्षा करावी लागते आणि याचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट कधी रंग बदलेल, रंजकता या खेळामध्ये, उत्कंठा, उत्साहवर्धक या खेळामध्ये. आमदार चषक बेलवलीचा दिमागदार पर्व. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. 17 मध्ये 32 धावा झाल्या, टोटल 5. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, अंतर्वर्तुळामध्ये पकडला चेंडू. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामने जिंकता येतात. आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि अक्षरशः फलंदाजांना नाकी नऊ आणलंय. धावेसाठी झगडावं लागतंय. यंग स्टार चिखलेला खेळावं लागेल, लढावं लागेल. स्पर्धेचा दर्जा अप्रतिम आहे. बॅटिंग टीम यंग स्टार चिखले थोडा मागे पडलाय, ढेपाळलाय, पिछाडीवर गेलाय. 2 षटकानंतर पूर्वार्ध होत्या, 14 धावा होत्या जेव्हा तोंडरेनं बॅटिंग केली. आता धावा 6. या ओव्हरमधील 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 6, टार्गेट 37. मॅच ऑन. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. प्रचंड ताकद, गुणवत्ता दोन्ही संघाकडे. लिडिंग ऑफ द फ्रंट रोहितकडे ती क्षमता आहे, कॅपिटलाइज तो करू शकतो. बऱ्याच सामने त्यांनी जिंकून दिलेत. फटका बनवला बॅटच्या मधोमध, इंटेलिजंट स्ट्रोक, डेंजर क्रिकेट. रोहितच्या बॅट मधून हा फटाका षटकार. अतिशय चांगला फटका, जिथे गोलंदाजानं दबाव निर्माण केला होता आणि त्यानंतर रोहित शांत डोक्यानं खेळतोय. शांत हुशारीच्या खेळामध्ये कधी कधी तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं.
संयमानं कमजोर व्यक्तीला सुद्धा बळ मिळतं, उतावीळपणानं बलवान व्यक्ती सुद्धा कमजोर होतो. आणि रोहितला माहिती आहे हिरो बनण्याची संधी तुम्हाला वारंवार येत नाही, क्रिकेटमध्ये संधी निर्माण होत नाही, त्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करावं लागतात. सामना अजूनही दोघांनाही समान समान स्थितीमध्ये 15 मध्ये 25 यंगस्टार चिखले आणि टोंडरे यांच्यामध्ये होणारी फाईट. विकेटच्या शोधात प्रितेश पाटील फटका बनवला, लेट केले, धोका होईल नाही, फिल्डिंग रेडी, धाव घेण्याची तयारी. क्षेत्ररक्षणामध्ये अलर्ट असावं आता खूप महत्वाचे. पंचांचा इशारा, लेग बाईस, धाव फलक पुढे सरकेल. 2 षटकानंतर 14 धावा होत्या. आता यंगस्टार चिखले पोहोचलाय, धावा 13 या ओव्हरमधील. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आम्ही मगाशी डिक्लेअर केलं टॉस, इनिंग ब्रेकमध्ये कैऱ्या आला नाही, टॉस विन डिक्लेअर केलं आम्ही पप्पन इलेव्हन पेटला आणि त्यांनी पसंती दिली बॅटिंगला. कुणासाठी आज आयोजक थांबणार नाहीयेत. नेक्स्ट बॉल, धावा झाल्या 13. आक्रमण थोडा लेट केलं, संधी मिळेल आणि ही त्या संधीचं सोनं केलं. विकेट मिळाली. 2 ओव्हर नंतर तोंडरेच्या 14 होत्या, आता चिखलेच्या 13, गडी बाद झाले 2. देवी इथे गावदेवी माता आणि या गावदेवी मातेच्याच आशीर्वादाने आमदार चषक क्रीडा स्पर्धा इथे खऱ्या अर्थाने बेलवली संघाच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेले आहे. कानू बताले वारदोली यांचं आगमन झालेलं आहे. सतीदादा पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. मॅच मध्ये अजूनही उत्कंठ आहे. नवीन फलंदाज गेले, 2 धक्के मिळालेत. यंगस्टार चिखलेला धावा 13. खेळावं लागेल. सामना दोघांनाही समान समान संधी. रोहित खेळतो 5 मध्ये 10. नवीन फलंदाज आलाय सूरज पाटील. प्रथमेश, रोहित आलाय गोलंदाज. आपण पाहतोय प्रितेशला. धावा फलकावरती 13. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं समोर ठेवला, वेगवान अपील जोरदार. यस, विकेट, फॉल डाऊन. 3रा धक्का 13 वर. सामना बनेल का? का असेल मॅचचा निकाल? यंगस्टार 11 चिखले आणि त्यांच्या विरुद्ध तोंडऱ्या. फाईट मैदानावर अजूनही सूर्य. 2 षटकानंतर 14 होत्या. बॅटिंग केली टोंडरेनं आणि आता धावा 13. अतिशय रमणीय सामना आहे. नवीन नवीन संकल्पना घेऊन आमदार चषक बेलवली. इथे पाली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, एक नामांकित माजी कुस्तीपटू आदरणीय हॅपी फॅब्रिकेशन जगदीश दादा शेलके पाली यांचं आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. लक्ष उद्या मॅचकडे. सन्मानित पाहुण्यांचं आगमन झालं. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग मॅच गरम आहे. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. 12 बॉल 24. रोहित खेळतो 5 चेंडू मध्ये 10. त्याला साथ देतो प्रीतम. यंगस्टार चिखले विरुद्ध तोंडरे गोलंदाज झाले 3रं षटक घेऊन. पहिला चेंडू रोहितनं लाईन रीड केली, जाऊन दिलं वाईल्ड बॉल. रोहितला तेच करावं लागेल. लाईन रीड करून फटके खेळावे लागतील. मैदानावर त्याला थांबावं लागेल. मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे. एका बाजूला गेम प्लॅन आखलाय तोंडरे संघानं. त्यांना माहिती विकेटचे हादरे दिले तर प्रतिस्पर्धी संघ थोडा कच्चीकरण होईल आणि त्यासाठी हा प्रयत्न होते. कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. मॅच बिटवीन तोंडरे आणि यंगस्टार चिखले. ओव्हर नंबर 3 अजय पाटील. एकूण धावा फलकावरती 14. टार्गेट विजयासाठी 37. मॅच ऑन. अजय पाटील. ओव्हर नंबर 3 तोंडरे विरुद्ध फाईट यंगस्टार चिखले. ओ कार्पेटच्या माध्यमातून गॅप मध्ये खेळलात. एक्झिक्यूट. 2 धावेसाठी प्रयत्न होणार का? नाही. एक धावेसाठी नाकी 9 आणल्या. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतात. चला पुन्हा मॅच कडे वळतो. अटीतटीची लढत, करो या मरोची लढाई, सुपर 6 ची लढाई. तोंडरे की यंगस्टार चिखले. कोण विजयावर शिक्कामोर्तब करणार? विजय खेचून कोण आणणार? लक्ष वेधतो बॅड लाईट. येस, टेक्निकल इश्यू दूर केला जाईल. मॅच ऑन ठेवा. जनरेटर सेवा इथे मंडप व्यवस्था आहे.
आमदार चषक बेलवलीची स्पर्धा आपण पाहतोय. 37चं टार्गेट, धावा झाल्या टोटल 15. चला मंडप व्यवस्थेचे कर्मचारी थोडा लगेच आपण संपर्क साधा, मॅच इम्पॉर्टंट. चला मंडप डेकोरेशन बघा, जनरेटर ऑपरेटर जयेंद्र पाटील लाईट उपलब्ध करून द्यायची आहे. इथे व्यासपीठावर बघा, ज्यांच्या विचारधारेतून यापूर्वी आपण रायगड कुस्ती प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीगसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलं त्या फॅब्रिकेशनचे सर्वे सर्वा आणि माजी कुस्तीपटू आदरणीय जगदीश शेलके पाली यांचं आगमन झालेलं स्वागत आहे. आपलं सन्मान्य बालाराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा या इलेक्ट्रिशियन बालाराम पाटील आणि जयेंद्र पाटील, गर्द अंधारातून किरण आशाचा. चला या जबाबदारी पार पाडा. सन्मानित जितेंद्र बताळे साहेब, माजी उपसरपंच वारदोली, कैलास पाटील, सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर राहुल तांबडे आणि अनंत पवार, माजी उपसरपंच बेलवली, स्वागत आहे. चला इश्यू सॉल्व्ह होईल, फिल्डिंग सेट राहील, मॅच पूर्वरत सुरू होईल. एकूण धावा दाफलकावरती डिटेल्स आम्ही महागुरू पोहोचवतो. 15 झालेत, टार्गेट 37 आहे आणि विनिंग कॅल्क्युलेशन येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 11 मध्ये करायचे 22. 11 दुने 22. प्रेक्षकांची महागुरू आज गर्दी सुद्धा आहे. सर्व स्टॉल धारक जगन शेलके आणि निवृत्ती बोपी वारदोली यांचं आगमन झालेलं स्वागत आहे आपलं. चला मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. जितेंद्र बताले, माजी उपसरपंच वारदोली, या दादा या आपला सन्मानित केलं जाईल. जितेंद्र बताले बघा आपल्याकडे वेल आहे आता. आमचे सत्यदादा पाटील, भारतीय जनता पार्टी बेलोली गाव अध्यक्ष, आमदार चषकाचे दमदार ऑर्गनायझर आणि त्यांच्या शुभ हस्ते जितेंद्र बताळे साहेबांचा येतोचे सन्मान केला जात आहे. कैलास पाटील, सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, या कैलास दादा या, आपला सन्मान केला जाईल. कैलास पाटील, कैलास पाटील या, आपण आपला सन्मान केला जाईल. कैलास पाटील, राहुल तांबडे, शांततेचे प्रतीक, या राहुल, आपला सन्मानित केलं जाईल. राहुल तावडे बघा चेहऱ्यावर किती खऱ्या अर्थाने बघा हास्यमय वातावरण आहे त्यांच्या. राहुल या, तांबडे यांचा या राहुल या, आपला सन्मान केला जाईल. दामू दादा बघा किती ड्रेसिंग, आताच्या आता 2 ड्रेस चेंज केले दामू दादाने, जसं काही यात्रेत फिरायला आल्यात. खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे योगदान. क्या बात आहे. चला यानंतर सन्मान असेल हॅपी फॅब्रिकेशन, आमचे जगदीश दादा शेलके, त्यांच्या माध्यमातून पाली गावामध्ये लाल मातीला प्राधान्य दिलं जातं. प्रत्येक वर्षी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने कुस्त्यांच्या जंगी लढती सुद्धा आपल्या भेटीसाठी येत असतात. सुप्रसिद्ध कुस्ती पैलवान, पाली गाव म्हटलं तर कुस्तीचं माहेरघर. जगदीश दादांचा येतोचे सन्मान केला जात आहे. आपण इथे कटआउट्स पाहतो. हॅपी फॅब्रिकेशन त्याचे ते ओनर्स आहेत. 11 चेंडू आणि 22 धावेची गरज. चला जगनदादा शेलके या, श्रीनाथदादा पाटील, माजी उपसरपंच तोंडरे, क्रिकेटचा आनंद घेतात. स्वागत आहे तुमचं. ज्या जगनदादा शेलके या, वेलकम या आपल्याकडे. निवृत्ती भोपी दादा या, जगनदादांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर निवृत्ती दादांचा. चला दादांचा सन्मानित केला जात आहे. बघा सतीश दादांची इच्छा आहे की तुमचा फोटो क्लिअर दिसला पाहिजे, नाही तर दामूदादा नाराज होतील. दामूदादा नाराज होतील सतीश दादांवर. निवृत्ती ताई आपण चला लाईट उपलब्ध करून द्या. बालाराम पाटील आणि जयेंद्र दादा, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, निवृत्ती भोपी, सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, या निवृत्ती दादा आपला सन्मान केला जाईल. सतीश दादा आपण त्यांचा सन्मान करावं. चला कमिटीसाठी ते बघा गावदेवी क्रिकेट संघ बेलोली आयोजित आमदार चषक स्पर्धेकरता बेलोली पाली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व अप्प्या फॅब्रिकेशन यांच्या वतीने 2000 रुपयाचं
देणग्या स्वरूपात सहकार्य आहे आणि समालोचन ग्रुपसाठी 200 रुपयाचं आर्थिक सहकार्य ते केल्याबद्दल बक्षीस त्यांचा मनपूर्वक आभार. मॅच ऑन. बघा महागुरूने अगदी मिळालेल्या वेळेमध्ये पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला आणि ही आपली संस्कृती आहे. मॅच ऑन. दोन बलवान संघामध्ये होणारी लढाई, सामना पाहायला मजा येणार. 11 बॉल 22 मैदानावर खेळतोय रोहित, ज्याने 6 चेंडूचा सामना केलाय, मैदानावर सेट झालाय. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. असं म्हटलं जातं का देव बलवत्तर असेल तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही. तकदीर हमेशा बहादूर को साथ देती. मैदानावर जो लढेल, जो प्रयत्न करेल तो जिंकेल. विनिंग कॅल्क्युलेशन 11 मध्ये 22. लक्ष उद्या मॅच कडे. गोलंदाज सज्ज होईल. फटका बनवला डीप कडे, मिड विकेटला फिल्डर आणि पकडला झेल. 11-22 आता समीकरण. 10 चेंडू 22 धावेची गरज. योगेशजी पाटील साहेब चिखले यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मोठा सामना आपण पाहतोय. योगेशजी पाटील चिखले आपला सहर्ष स्वागत. विकेट मिळाली. धावसंख्या टोटल पाहतो 15, टार्गेट 37. मॅच मध्ये अजूनही रंगत आहे. यंगस्टार चिखले आणि एका बाजूला तोंडरे आता फलंदाज आलाय प्रणय पाटील. मैदानावर रोहित कायकर उभा आहे, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि इथं जबाबदारीचं ओझं घेऊन तो मैदानावर उतरलाय. दोन्ही संघांना समान समान संधी आहे. 10 बॉल 22 ची गरज. यंगस्टार चिखले 15 धावा 4 विकेट. ओ फटका खेचलाय स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे तिथे. 2 धावेसाठी नाहीये नकार दिला. सिंगल. काय गोलंदाजी सूर्य. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या उद्या. टीम टोंडरे फाईट बॅक देता येतो. प्रसंग कोणताही असू द्या, हार मानायची नाही. 9 बॉल 21. रोहितला माहिती एक फटका मॅच बनवेल, एक फटका तफावत कमी करेल. ते सातत्य दाखवावं लागेल. धावसंख्या हळूच पुढे न्यायची असेल तर एक फटक्यानं ती बरोबरी साधावी लागेल. सामना पाहतोय मैदानावर चिखले विरुद्ध तोंडरे. 9 बॉल 21 ची गरज. लक्ष उद्या मॅच कडे. गोलंदाज सज्ज होईल. आक्रमणाचा प्रयत्न, सेलिब्रेशन, विकेट, जल्लोष. 8 बॉल 21. या गोलंदाजानं जी जादुई गोलंदाजी केली ना, त्याचं कौतुक करावं लागेल. क्रमांक आता आपण पाहतो 6चा ओमकार गेला. प्रीतम आऊट, कुणाल आऊट, प्रथमेश आऊट, सूरज आऊट, रोहित आऊट. आता 6 आणि 7 मिडल ऑर्डरला खेळावं लागेल. एक षटकार तफावत कमी करेल. जबाबदारी ओमकारवर. हिरो बनण्याची त्याला संधी, हिरो बनण्याची संधी गोलंदाज अजयला. 2 विकेट, एकही मोठा फटका नाही. समीकरण 11-22 होतं. 16 वर 5 गडी बाद. फटका बनवण्याचा प्रयत्न, धारदार गोलंदाजी, अक्षरशः थांबवलंय आणि फलंदाजांना नाकी न मानलेत. टाळ्या उद्या. गुड बॉलिंग अजय पाटील. एक्सलंट बॉलिंग. इंटेलिजंट क्रिकेट. धाडस त्यांनी दाखवलं आणि धाडसाची चर्चा आपण नेहमी करतो. प्रयत्न करणाऱ्यांना सर्व काही शक्य असतं. ती जिद्द, साहस, चिकाटी दाखवली आणि चांगल्या लयबद्ध गोलंदाजीनं कमबॅक करून दिलं. 16 धावा 5 गडी बाद. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. धावा झाल्या 16. टार्गेट 7 बॉल 21. या चेंडूवर मोठा फटका पाहिजे यंगस्टार चिखलेला. कोण करणार कमबॅक, गोलंदाज की फलंदाज? कम्युनिकेशन झालं. रणनीती आखली, व्ह्यू नीती आखल्या. 7 मध्ये 21. 37चं टार्गेट. 16 गेलं. धावा झालेत. 5 गडी बाद आहेत. यंगस्टार चिखले आमदार चषक बेलवलीची
ही सुंदर स्पर्धा महत्वाचा सामना 10:50 रात्रीच्या. फटका बनवला मात्र नाही, थोडा फसला डीप कडे क्षेत्र खाली. आउटफील्ड अडथळा 2 धावा, 3 धावेसाठी प्रयत्न होणार का? थ्रो सुद्धा झालाय. गुड फिल्डिंग, बॅड लक टीम यंगस्टार. 2 धावा. आता लास्ट ओव्हर मॅच मध्ये अजूनही उत्कंठ आहे. 6-25, 6-27, 6-23 होताना पाहिलंय. 6 मध्ये 19 आणि स्टेजवर बच्चू पवार सांगतात टी टाइम. गोलंदाजांची ताकद सिद्ध केली. प्रतीक पाटीलने दिलेल्या 5 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये, त्यानंतर प्रितेशने दिलेल्या 8 धावा, अजयने दिलेल्या 5 धावा. गुड बॉलिंग अटॅकिंग बॉलिंग. सामना जवळपास विजयाच्या समीप आणून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावा झाल्या 18, 5 गडी बाद, 6 चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन 6-19. मॅच अजूनही गेली नाहीये, दोघांनाही समान संधी आहेत. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, सिंगल डबलनं फारसं बिघडणार नाहीये. 6-23, 6-22 होताना पाहिले. फिल्डिंग झाली खराब. 6-19 होते. आता समीकरण बनेल. धावांची धावाधाव सुरू आहे. टेन्शन वाढलंय. एक षटकार दबाव कमी करेल. मॅच मध्ये ती अजूनही उत्कंठ आहे. संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतं. संकटांना मुळीच घाबरू नका, त्यांच्याशी 2 हात करा. विजय खेचून कोण आणणार? यशस्वी होण्याच्या मार्गातील अडथळा, ती भीती, थोडा टेन्शन वाढले बॅटिंग टीमवर. येणारे 5 चेंडू 17 धावा, 1 फटका तफावत कमी करेल. स्ट्राईक रेंजला प्रणय, त्याच्यावर जबाबदारी. 20 धावा, 5 गडी बाद. फटका बनवण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालेले. सिंगल, पुन्हा प्रयत्न होईल. 2 धावेसाठी. थ्रो झाले परफेक्ट, सोडलाय. 2 धावा. मॅच अजूनही गेली नाहीये. चला प्रेक्षक वर्ग, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजून ऊर्जा वाढवण्याचे काम करूया. 4 बॉल 15ची गरज. 4-15, 1 षटकार आला तर प्रेक्षक खुश होतील. लागोपाठ 2 षटकारांसाठी बघा. युवांशी मंगेश पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि यंगस्टार चिखली क्रिकेट संघ जर जिंकला तर धीरजदादा गडकरी आणि विश्वजितदादा गडकरी यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस या दोन्ही खेळाडूंना दिलं जाईल. 4 बॉल 15. ओ खोला चेंडू थांबवलंय. अक्षरशः गोलंदाजानं या मॅच मध्ये कमबॅक. पहिल्या ओव्हर मध्ये 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 आणि अजयने दिलेल्या 5 धावा. आता सामना कठीण आहे. 3 मध्ये 15. भरोसा खुद पे रखो तो ताकत बन जाती है और गहरे पे रखो तो कमजोरी. आणि बॉलिंग टीमनं गोलंदाजावर ठेवलेला विश्वास. 3 बॉल 15. मॅच ऑन आहे. 1 फटका मॅच बनवेल. गोलंदाज सज्ज होईल. संकेत, फटका खेचलाय, जसा आला त्याला धोपटलाय. लॉंग ऑन कडे आणि हा षटकार. मॅच मध्ये अजूनही इंटरेस्ट आहे. आणखीन 1 फटका आला तर हिरो बनेल फलंदाज प्रणय. पाहते प्रणयना ठोकलेला षटकार. टाळ्या उद्या प्रणयसाठी. सामना तो सोडत नाही. प्रचंड मनगटातील ताकद त्यांनी दाखवली आणि ताकदीच्या जोरावर हा वार केला. मॅच अजूनही महत्वपूर्ण क्षणी आले. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. चिखलेचे पाठीराखे. चला एकदा आवाज येऊ द्या जोरदार मैदानावर. प्रणय, चला टोंडरेचे प्रेक्षक. 2 मध्ये 9. व्हेरी क्लोज मॅच. यंगस्टार चिखले आणि तोंडऱ्या.
सुपर 6 टॉप 3 मध्ये कोण जाणार महत्वाचा चेंडू इम्पॉर्टंट बॉल संकेत फटका खेचलाय फिल्डर आहेत गुड कॅच चांगले प्रयत्न विकेट एक फटका जर चेंडू स्ट्रेट असता मात्र क्रिकेटमध्ये या चर्चेला महत्व नसतं चांगले प्रयत्न केले आपण पाहतो फलंदाजांना तो थोडा नाराज आहे षटकारानंतर बाद झाला 6व्या क्रमांकाचा होता स्टार्टिंग लाईनअप मध्ये आपण पाहिलं बॅटिंग स्टार्ट जिथे प्रत्येकीचं 5 धावेचं षटक प्रितेशनं 8 आता एक चेंडू 9 न्यू बॅट्समन नील फटका जरूर गॅप मध्ये बॅड लक 5 धावेनं हा पराभव जिवारी लागला मात्र टाळ्या उद्या संकेत प्रितेश अजय प्रतीक